माझ्याकडं आज भविष्यात एखादा ग्रह माझ्या विरोधात किंवा फिरण्याच्या नकाशाच्या गोचर चालीनुसार मला मायनस होऊन येतो म्हणजे काय होतं, मी त्या ग्रहाचं काही ना काहीतरी देणं लागत असतो. त्या ग्रहाचं मी काही ना काहीतरी देणं लागत असतो म्हणजे काय, त्या ग्रहाला काही ज्या काही प्रजा आहेत, प्रजाती आहेत, वन्यजीव आहेत, सगळं त्यांच्यापैकी मी कोणाच्या ना कोणाच्या तरी वाटत गेलेलो असतो. मग त्या वाटत जाण्याकरता प्रत्येक ग्रंथात, प्रत्येक याच्यात सबऑर्डिनेटली काही उपाय दिलेले आहेत. ते उपाय करून आपल्याला 100% बाहेर पडता येतं. पण याचा अर्थ असा नाही की त्यात काहीच भोगावं लागत नाही. फक्त कसं आहे माहिती का, आजारी माणसाला आपल्या तब्येतीचं कॅल्क्युलेशन करता येत नाही. एखादा माणूस लक्षावधी रुपयाचा मालक आहे आणि तो आल्यानंतर आपण त्याला काही गोष्टी सांगितल्यानंतर तो परत लक्षावधी रुपयाचाच मालक राहिला, तर तो म्हणतो फरक काय पडला. अरे बावळटा, ते तुझ्या हातून निघून जे जाणं होतं ते थांबलं, त्यामुळे तू आहे त्या स्टेजला थांबलं. हे मान्य करायला खूप कमी लोक तयार होतात. सांगितलं ना, आजारी पडलेल्या माणसाला कॅल्क्युलेट करता येत नाही. आज आजार किती बरा झाला, आज मी गोळी घेतली, आज माझा विकनेस 100% संपला, असं होत नसतो. गोळीचा परिणाम व्हायला वेळ लागतो, हळूहळू तुम्हाला चालायला लागतं. हा एक भाग. दुसरा भाग, ज्या वेळेला तुम्ही एखाद्या गोष्टीवर म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे जाता, आता आपण उदाहरण देवळाचंच घेऊ. तुम्ही देवळात जाता, दाराबाहेर चप्पल काढता, उंबऱ्याला नमस्कार करता, आज जाऊन पुजाऱ्याला नमस्कार करता, देवीला नमस्कार करता, देवाला नमस्कार करता, प्रदक्षिणा घालता. तर हे सगळं करत असताना तुमचं लक्ष जर फक्त देवावर केंद्रित असेल, तुमचा विचारही देवावर केंद्रित असेल, मी सांगतो 100% देव तुम्हाला पावणार, भेटणार. दारात उंबऱ्याच्या पाया पडताना असं समोरची चप्पल बघून अरे वा, महिना पण आली वाटतं इकडं, म्हणून इकडून तिकडं विरघळत्या नजरेनं तुम्ही जर बघत बसला. आज जाऊन पूजाला नमस्कार करताना ताटातला काय गोड आहे ते उचलून, गोड मी प्रसाद नाही म्हणते, गोड म्हणून खाल्लाय. देवाला नमस्कार करताना, देवा महिना आली इथं तर बघ ना, दिसली नाही अजून, तिचं दर्शन नाही झालं. प्रदक्षिणा घालताना मागच्या साईडला महिना दिसल्यानंतर तिला हाय, तू देवाचं नाव घेत होता, मध्येच हाय कुठनं आलं. मग हाय हाय लागली तर बोलायचं नाही, बरोबर. तर तुम्ही जितक्या, एक लक्षात घ्या, निसर्ग 100% जे तुम्ही कराल त्याची प्रत्यक्ष क्रिया करून दाखवू शकतो. तुम्ही करा. याच्या सांगण्याचा उद्देश एवढाच आहे, तुम्हाला समजा तुमच्या पंडितांनी किंवा तुमच्या जे कोणी हे असेल त्यांनी काही करायला सांगितलं, तुम्ही प्रामाणिकपणे किती करता त्याच्यावर त्याचा इफेक्ट. पंडिताच्या जिभेपेक्षा तुमच्या मनातील विश्वासावर व तुम्ही प्रामाणिकपणे किती करता. मी कित्येक वयाच्या 60तल्या लोकांनाही बघितलेलं आहे, हातात जपमाळ असते आणि डोक्यात जिनतामान असते. दम मारो दमला, काय सेक्सी दिसली ना ती, हा विचार आजही 60तल्या डोक्यात. आणि त्यांच्या वेळची ती ही आहे ना, तुम्ही आलिया भट्टच्या बाबत बोलत असाल, डोक्यात ठेवून असाल, मग त्या माळेला एक यांत्रिकतेशिवाय काही अर्थ राहतो का हो? हा, म्हणजे जसं पाय मारल्यानंतर सुई धागा जोडला जातो, ते मशीन चालतं, शिवणकाम होतं. ह्याच्या व्यतिरिक्त त्या गोष्टीला अर्थ राहतो. जस्ट गेस इट. तुम्ही सकाळ झालेली, तुम्ही उठून आवरत आहात, तुमच्या बायकोला तुम्ही हाक मारली किंवा तुम्ही तुमच्या नवऱ्याला हाक मारली आणि सांगितलं की बाबा चहा दे जरा. आजकाल काय दोघंही करतात चहा,
आज तुझा चहा हवा, चहा दे जरा. त्याने तुमच्याकडं न बघता तिसरीकडे लक्ष ठेवून हा बघतो ठेवतोय, चहा ठेवलाय, भांड ठेवलंय, किंवा असं तो किंवा ती म्हणली, आवडेल का हो तुम्हाला? तुम्ही खेकसाल. समोर बघ ना, माझ्याकडं उत्तर दे, बघ ना. तुम्ही डोळ्याने ऐकता का कानाने ऐकता? कानाने ऐकता ना, मग कानाने ऐकू येईल असतं उत्तर दिलेलं असतं, तुम्हाला तो तुमचा अपमान वाटतो.